ह्या फोटोची पूर्ण लाईटरूम प्रोसेस तुम्हाला जाणून घ्यायची आहे, मग ही रील शेवटपर्यंत नक्की बघा. पहिल्यांदा तो फोटो आपण लाईटरूम मध्ये इम्पोर्ट करणार आहोत. इम्पोर्ट केल्यानंतर पॅन्की 3 नावाचा प्रिसेट त्याच्यावर अप्लाय करणार आहोत. आपण प्रिसेट मध्ये गेलो आणि पॅन्की 3 नावाचा प्रिसेट त्याच्यावर अप्लाय केला. ओके. आता फोटोमध्ये तुम्हाला मायनर चेंजेस दिसून आले असतील. आता सगळ्यात पहिलं आपण स्काय सिलेक्ट करणार आहोत. मी मास्किंग मध्ये गेलो आणि स्काय सिलेक्ट केला. स्काय सिलेक्ट झाल्यानंतर मी कलर मध्ये व्हाईट बॅलन्स थोडासा ब्ल्यू कडे शिफ्ट करणार आहोत. जास्त शिफ्ट केल्याने ते व्यवस्थित दिसणार नाही, त्यामुळे थोडंसं शिफ्ट करतो मी ब्ल्यू कडे. ओके. आणि आता आपण फोटोमध्ये थोडेसे मायनर चेंजेस करणार आहोत, म्हणजे हायलाइट, शॅडोज. आता आपण लाईट मध्ये गेलो, हायलाइट थोडेसे कमी केले, एक्सपोजर पण थोडा मी डाऊन करतोय, जास्त नाही, एकदम मायनर. ओके. आणि व्हाईट्स पण थोडेसे कमी, थोडेसे कमी अजून. इफेक्ट्स मध्ये विग्नेट मध्ये लाईटली विग्नेट ऍड करतोय, एकदम लाईटली, जास्त नाही. टेक्स्चर्स थोडेसे वाढवतोय. डन. आता हा फोटो फायनल आउटपुट साठी रेडी आहे. तुम्ही बघू शकता, हा बिफोर आणि हा आफ्टर. ह्या फोटोच्या लाईटरूम प्रोसेस वरनं तुम्हाला एक गोष्ट नक्की कळलेली असेल, की फोटो जास्त प्रोसेस करून पण फायदा नाही. तुम्हाला त्याची नॅचरलिटी पण टिकवून ठेवायची आहे. त्यामुळे एखादा प्रिसेट अप्लाय केल्यानंतर त्याच्याशी कलर्सची किंवा त्या बाकीच्या गोष्टीची जास्त खेळू नका. एकदम मिनिमल चेंजेस करा आणि फोटो हा नॅचरल टोन मध्ये जेवढं ठेवता येईल तेवढं नक्की ठेवा. तर ही रील तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा.